नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे मनी ऑर्डर. कथा वाचनास सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि सुंदर कथेचा आस्वाद घ्यावा. अण्णांचे दिवस कालच संपले. यथासांग विधिवत सगळं कार्य संपन्न झालं. मला अटकळ होती तोच विषय माईने आज सकाळी सकाळी चहा पिताना काढला. एवढे दिवस आला गेला पै पाहुणे होते म्हणून घर भरलेलं होतं. काल त्यांची पांगापांग झाली. 1-2 दिवसात तुम्ही सगळे निघाल आपापल्या रस्त्यानं. परत सगळे कधी जमाल ते मला माहीत नाही. आज दुपारची जेवणं झाली की उन्हं कलती व्हायच्या आधी घराचा सोक्षमोक्ष लावून टाका. यांच्या पाठीमागं मला हे सगळं हिशोबाचं एकटीला पेलवणार नाही. जमीन, कलम, कष्टकरी वर्ग सगळ्यांना सांभाळायला मला जमणार नाही आता. ते असताना व्यावहारिक हिशोबापेक्षा माणुसकीचे हिशोब ठेवले गेले आणि संपत्ती जोडण्याऐवजी माणसं जोडली त्यांनी पंचक्रोशीत. माईला पुढं बोलवेना. डोळ्यात दाटलेले अश्रू लपवत ती आत गेली. आम्ही भावंड म्हणजे सुधाकर दादा, मी, सुमतीताई आणि कुसुम एकमेकांकडे सुन्न नजरेने पाहत राहिलो. मी खुणेनेच सुमतीताई आणि कुसुमला शांत राहायला सांगितलं. त्या दोघी आत निघून गेल्या. दादा, आमचं म्हणजे माझं, सुमतीताई आणि कुसुमचं सगळं ठरलं आहे. माई म्हणाली तसं दुपारच्या जेवणानंतर मी ह्याविषयी आमच्या तिघांचं म्हणणं माईला सांगणार आहे. तू निश्चिंत राहा अगदी. दुपारची जेवणं जणू काही अबोला असल्यागतच झाली. मागचं सगळं आवरून झाल्यावर आम्ही सगळे माईभोवती बसलो आणि मी बोलायला सुरुवात केली. माई, या विषयावर मी सुमतीताई आणि कुसुमसोबत गेल्या आठवड्यातच सविस्तरपणे बोललो आहे. आमचं एकमत झालं चटकन. शेवटी अण्णांचे आणि तुझेच संस्कार झिरपले आहेत आमच्या नसानसात. माई, आम्हा तिघांनाही या घराच्या वाटण्या नको आहेत. आमचं जे काही आहे ते तुझं आणि सुधाकर दादाचंच आहे आणि शेवटपर्यंत राहू दे. आमच्या हक्काच्या विनाअट सोडचिठ्ठीची कागदपत्र 1-2 दिवसात देण्याचे काळे वकिलांनी कबूल केले आहे. ती हातात आल्यावर त्यांवर सही करून ते सगळे दस्त मी तुझ्या हवाली करीन. माई, ज्या घरात आम्ही जन्मलो, मोठे झालो ते हे ऐसपैस घर. माझघरातल्या कोपऱ्या कोपऱ्यात आठवणींचे आरसे लावलेले आहेत. ज्यात डोकावल्यावर बालपणीचे दिवस आठवतात. ज्या देवाच्या खोलीत पिढीजात देव पुजले गेले आणि 1.5 दिवसाचा गणपती देखण्या नक्षीदार मखरात मोठ्या थाटामाटात विराजमान व्हायचा, त्या खोलीचे वारसा हक्काच्या लोभापायी भाग करायचे. जिथे अण्णांनी रोजच्या रोज आमच्याकडून तोंडपाठ करून घेतलेले पाढे आणि परवचे, स्तोत्र आणि श्लोक म्हटले जायचे. जिथे निजानीज होताना तुझ्या मांडीवर डोकं ठेवून अंगाई गीतं ऐकली जायची. जिथं संस्कारांच्या उंच माडांची बीजं अण्णांनी आमच्या सगळ्यांच्या मनात कायमची रुजवली, त्या वास्तूला हक्कांच्या कुंपणात बंदिस्त करायचं? नाही माई, ती कल्पनाच काळजात थरकाप उडवणारी आहे. आम्ही त्या कल्पनेचे शिकार नाही होणार. ते कदापिही शक्य नाही. माई, सुधाकर दादा जात्या हुशार होता, पण अण्णांच्या पोस्टातील नोकरीच्या तुटपुंज्या पगारात आपलं जेमतेम भागायचं. नाही म्हणायला जमिनीतून थोडंफार पीक यायचं. दादाने शालांत परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून देखील पुढे शिकायला नकार दिला. मास्तरकीचा कोर्स पूर्ण करून त्याने निमूटपणे झेडपीच्या शाळेत शिक्षकाची नोकरी धरली. पण हे करताना आम्हा तिघांनाही पाहिजे तेवढं शिकायला दिलं. मी शिष्यवृत्त्या मिळवत शिकत गेलो. पुढे परदेशी देखील गेलो. त्यासाठी अण्णांनी आपली जमीन गहाण ठेवली होती. ती यथावकाश दादाने शाळा आणि शिकवणीच्या जोरावर सोडवून आणली. माई, सुमतीताई आणि कुसुम त्यांच्या संसारात पूर्णपणे सुखी आहेत.
मला देखील कसलीही आर्थिक काळजी नाही. इतकं सगळं असताना देखील दादाने आणि सुमावहिनीने घर सांभाळून आम्हाला आमच्या आयुष्यात आमच्या पायांवर उभं केलं. या सगळ्या गोष्टीतून मिळणारे समाधान लाख मोलाचे आहे. माई, जे आम्हाला उरलेल्या आयुष्यात कायम सोबत करणार आहे. माई, म्हणूनच हे घर सर्वार्थाने तुझे आणि दादाचेच राहू देत. ज्या घराने आणि घरातील प्रत्येकाने आजवर आपल्या घासातील एक तुकडा काढून भुकेल्या पोटाला शांत केले, त्याच घराचे तुकडे पाडण्याचा कृतज्ञपणा आमच्या कोणाच्याच हातून शेवटपर्यंत होणार नाही. आम्ही मात्र न चुकता वेळ मिळेल तेव्हा तुम्हा दोघांकडून लाड करून घेण्यासाठी हक्काने येत राहू. तेवढाच काय तो आमचा हक्क राहणार आहे यापुढे. माई, अण्णांनी शेवटपर्यंत गावातील घराघरात मनी ऑर्डरी पोचत्या केल्या, काळ वेळ न बघता. मला खात्री आहे की आमच्यावर तुम्ही दोघांनी केलेल्या संस्कारांमुळेच एका क्षणात झालेल्या आम्हा तिघांच्या या निर्णयाची मनी ऑर्डर देवाकडे विश्रांती घेणाऱ्या अण्णांच्या हाती नक्कीच पोहोचेल आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा पाऊस बरसत राहील. मित्रमैत्रिणींनो, आशा करते तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा नक्कीच आवडली असेल. या सुंदर कथेचं सर्व श्रेय लेखकालाच आहे. पुढे लेखकांनी असेही सांगितले आहे की ही सत्य घटना त्यांच्या मित्राची आणि त्यांच्या भावंडाची आहे. आई वडिलांच्या संस्काराची मुळं मुलांच्या मनात खोलवर रुजलेली असली तर स्वार्थाची वादळं त्यांच्या आसपास देखील फिरकत नाहीत. ह्याचं हे कलियुगातील उदाहरण आहे. मला ह्या सगळ्यांचा अभिमान वाटतो. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.